गाईज आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण आलोय मोठ्या शर्ती बघायला. माझा तर पहिलाच आहे. कवऱ्या गाड्या आहेत ते जाम बघायचे, कारण खूप भीती वाटत होती. लेकिन कशी तरी परवानगी घेऊन मी आलो आहे तुमच्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी. आणि आता आपण डायरेक्ट चाललो आहे फायनलसाठी. नमस्कार. आणि आज आपण आलेलो आहे पिपळघर गावामध्ये आणि खासदार केसरी 2025. आणि आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आणि माझी तर पहिल्यांदाच या शर्तीला आलो आणि जाम गर्दी आहे हो. एवढ्या गाड्या एवढ्या पहिल्यांदाच बघतोय. आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नेहमी व्हिडिओ बघत असणार. ते माझा भावाचा मुलगा आहे ना अंशू, तो त्याला खूप वेळ असतो. तो आता आलता शर्तीला दुपारी येऊन गेले. आता आपण बघू कसं काय नियोजन आहे, कसं काय तुम्हाला सांगतोच. आता आपण डायरेक्ट फायनलसाठी चाललो आहे. संध्याकाळचे 7:30 वाजल्यात तरी पण कार येतात बाईक आहेत, टेम्पो आहेत आणि जाम गर्दी हो, प्रचंड गर्दी. आपण बघू कवरा कसा के जामच गर्दी पहिल्यांदा चालल्या पेकिंग जाम गर्दी आहे. हा बघू शकता, हा एक आपला खिलाडी होता. ही सर्व आपली बैलं आहेत, जाम भारी आहेत. हाय गाइस, जाम पब्लिक आहे. कोणी मारले? पबजी मारले. हाय गाईस, सुटल्यावर बघू शकता कवरी गर्दी आहे ना जाम. पहिल्यांदा चालतो आणि जाम गर्दी होते. आणि मी खूप लांब होतो, बाहेर डिस्प्ले लागला होता तिकडेच होतो. आणि 7 नंबर गाडी मारली फायनलमध्ये. आणि कोणता होता तो नाव तर माहिती नाही झाला, मी बघेन तुम्हाला वापस एकदा सांगेन. बस बाबा आवरी गर्दी. माझे घरचे तर पाठवतच नाही आणि खूप भीती बी वाटते.
तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. पहिल्यांदा असेल तर तुमच्यासाठी व्हिडिओ काढायला तो मी फायनलचा काढला. चला धन्यवाद. कधी फायरिंग बिरिंग झाली तर म्हणजे निर्णयाचा आहे अजून बाकी निर्णय नाही आला म्हणजे नाही तर पबजी भाऊ तिसरा होता. 6 नंबर 2 नंबर. थांबा आता समजेल, थांबा आता समजेल. पबजीचा तिसरा होता नंबर. अरे चुतिया लोक बघ या बी वेगवेगळ्या फेकतान या ना आपलाय हा थोड्या वेळेला नेते आणि तिसरा होता नंबर यांचा. तो कालावाला पहिला झाला. हे गाव पलीकडच्या हा आता संपले. या ठिकाणी शिवजयंतीच्या निमित्त आणि खासदार बाळाभाऊ म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आमचे सहकारी मित्र साईराज पाटील पिंपळगड भिवंडी यांच्या संकल्पनेतून सुंदर असं भव्य आणि दिव्य असं या ठिकाणी सकाळपासून मैदान संपन्न झालं. या मैदानासाठी गाडी बक्षीस ठेवली होती. त्यांच्या या ठिकाणी त्यांना मोलाचं सहकार्य लाभलं. सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणी सकाळपासून सुरू असलेल्या मैदानात या ठिकाणी फायनलचा पेढा या ठिकाणी मी जाहीर करतो. आजच्या मैदान या ठिकाणी मैदान या ठिकाणी पुढे ढकलण्यात आलं पण त्यांनी या ठिकाणी मामांना शब्दावर तुमच्या वाढदिवसाचं मैदान करून दाखवणार. 3 फेऱ्यांचं मैदान या ठिकाणी निर्माण पटकावला. 8वा क्रमांक या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये पटकावला. तास क्रमांक 2 वरून नवीन गाडी जय साईराम प्रसन्न नितिका जितू शेठ मानेकर यलकुंडे भिवंडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 8वा क्रमांक आला. ते आजच्या मैदानी या ठिकाणी 8 नंबरची मालकरी ठरली. आणि गाडी मालक लक्षात घ्या सुद्धा या ठिकाणी इमानदारपणा लागतो. ही गाडी तशी जवळजवळ क्रमांकाच्या ठिकाणी मान पटकावला. तास क्रमांक 8 वर अधिकारी आज गावडे रसन रिया राजेश वरेकर पळसपे सुरेश पाटील लोणावलीवाला 94-95 व जयरार ग्रुप मूर्ती या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी 7वा क्रमांक आला. पिपळास आणि खंडोबा कृपादेव प्रसन्न रामचंद्र राजे पाटील कोणगाव भिवंडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी 2य क्रमांक आला. सुंदर असे गाडी पाहिले जे मध्ये मला बाबा प्रसन्न अग्नि माता प्रसन्न कृष्णा श्री मुक्कादम पिपळास भिवंडी आणि या ठिकाणी खंडोबा प्रसन्न गावडे प्रसन्न यांचा या ठिकाणी आझाद आणि चिक्या पाहला. ते आजच्या मैदानात या ठिकाणी 2 नंबरचे मानकरी ठरले. आणि सुंदर अशा रवी आणि गिव्या मैदानामध्ये या ठिकाणी कीड गाडीचा मानकरी ठरला. ते तास क्रमांक 6 वरून गाडी ओम साईराम मनीष रमेश काजरे पडगे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये 1 नंबर. सुंदर असे गाडी पाहिली भडगेकरांच्या पक्षाची आणि रायफलची गाडी ती आजच्या मैदानात या ठिकाणी 1 नंबरचे मानकरी ठरले. इतर सर्व बैलगाडी मालकाचं चालकाचं समर्थ चात्यांचं आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल. एक नंबर पडक्याचा पाहिजे 1 नंबर नाही पडक्या